गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे तुम्ही? मजेत ना? तर मी आले पहिल्या कामावर. सकाळचे 6 वाजले होते. तर इथे बनवायची होती पनीर भुर्जी आणि 2 फुलके. ते एका ताईने कमेंट केली होती, ताई चॉपिंग बोर्डवर तू चपात्या करतेस, भारी आयडिया आहे. ताई इथे 2च चपात्या असतात ना, मग पटकन अशा होऊन जातात, पटकन काय केल्या की अशाच. तर इथं चपात्या झाल्या होत्या रेडी. इथं पनीरची भुर्जी पण रेडी झाली होती. वरून मस्त अशी कोथिंबीर घालून दिली आणि डबा पण केला आहे पॅक. आता मी आले पुढच्या कामावर. तर पुढच्या कामावर बनवायची होती बीन्सची भाजी. इथं मस्त अशी बारीक बीन्स चिरून घेत होते, कारण पटकन होते ना भाजी म्हणून. तर एकीकडे लावला होता डाळीचा कुकर, अंडं शिजायला घातलं होतं, भात घातलं होतं. इथं डेली पपई आणि अंडं डेली बनवावं लागतं इथं पपईच. आणि इथं बनवायचं होतं ॲव्होकाडो सँडविच. तर त्याच्यासाठी कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, काळी मिरी, लिंबू, थोडंसं मीठ घालून मिक्स करून ठेवायचं होतं. ते नंतर सँडविच टोस्ट करून घेणार होते. तर एका ताईने कमेंट केली, ताई तू कुठे राहते? तर ताई मी ना जोगेश्वरीमध्ये राहते आणि ना मला 2 मुलं आहेत. एक फर्स्ट स्टँडर्डला आहे, एक थर्ड स्टँडर्डला आहे. तर इथं रेडी झाले असं. तर भात पण रेडी झाला आहे. तर घेते लगेच अंडं सोलून. मी अशी पटापट कामं उरकत असते म्हणजे पुढच्या कामाला जायला. इथं भाजी पण रेडी झाली आहे. दलियासाठी सगळे व्हेजिटेबल चॉप केले होते. इथं चीज पराठा बनवायचा होता, तर चीज पराठे पण रेडी झाले आहेत. 3च बनवायची होती त्यांच्या बाबूसाठी चीज पराठे. तर मी अशा पद्धतीत चीज पराठे लाटते. बघा माझी पद्धत. त्यांच्या मुलीला खूप आवडतात, लहान आहे ती. माझ्या हातचे चीज पराठे मी रोज एक तरी तिच्यासाठी बनवून जात असते. आज तिला टिफिनला न्यायचं होतं चीज पराठे. इथं व्हेजिटेबलवाला दलिया पण रेडी झाला होता. तर मी आले तिसऱ्या कामावर. तर तिसऱ्या कामावर बनवायचं होता राजमा. त्याच्यासाठी सगळं कट करून घेतलेलं, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, आणि ते भाजायला ठेवलं होतं. तोपर्यंत हे उपम्याची तयारी करून घेते. उपम्यासाठी सगळं कापून घेतलं, कांदा, टोमॅटो, मिरची. एकीकडे भात लावला होता, जिरा राईस थोडासाच बनवायचा होता जिरा राईस. राजमा झाला शिजवून. इथं मसाला पण झाला आहे रेडी. आता इथं मी विदाऊट ऑइलचा जिरा राईस बनवला होता. त्यांनी जास्त तेल नाही. तर ॲपल पण कट करून झाले टिफिनसाठी. राजमा पण रेडी झाला आहे. इथं उपमा पण रेडी झाला आहे. आता बनवायच्या होत्या 5 चपात्या. तर पटकन अशा चपात्या बनवून घेते मी. अशा पद्धतीत पटापट कामं केली ना तर लवकर होतात, म्हणजे घरी जायला. आज मुलांचं होतं सँडविच डे. टिफिनला आज त्यांच्या सँडविच द्यायचं होतं, म्हणून आज खूप फास्ट कामं करून घरी जायचं होतं सँडविच बनवायला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट